पण खायला. भाई वास त्याचा एकदम ते क्रीम चीज टाइप येते. क्रीम चीज सारखं येत आहे ना. टू गुड. असं वाटत पण नाही ना दह्याचं बनलंय. आंबटपणा नाहीच आहे त्याला जास्त. हॅज अ व्हेरी नाईस चीज अँड लाईक क्रीम चीज टेस्ट. सो हे बनवताना येत ना, फार आंबट दही असेल तर त्याचं बनवायचं नाही. थोडंसं चांगलं दही हवं, घट्ट दही हवं. आणि तुमच्याकडे जर दुधाची साई असेल ना, हे त्याचंही तुम्ही बनवू शकता. हे खूप भारी लागतं. आता माझ्याकडे ना दुधाची साई आहे ना, म्हणून मी याच्यामध्ये दही वापरलंय. पण जर दुधाची साई असेल तर त्याच्यात बनवा, हे अजून भारी लागतं. सो डू गिव्ह दिस अ ट्राय. सगळ्यात अगोदर हंकट घ्यायचं एका बाउलमध्ये. बऱ्यापैकी घ्या. मी इथे 3 टेबलस्पून घेतला आहे. त्यानंतरून त्याला थोडं चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर तुमच्याकडे जी कोणती भाजी अवेलेबल असेल ते टाकायचं. माझ्याकडे कॅप्सिकम आहे आणि कॅरेट्स आहेत. ते टाकल्याच्या नंतरून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ब्लॅक पेपर पावडर टाकायची. तुमच्याकडे जर व्हाईट पेपर पावडर असेल तेही तुम्ही टाकू शकता. ते टाकल्याच्या नंतरून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. माझ्याकडे घरी बनवलेला ब्रेड आहे, तर मी तो 2 स्लाइसमध्ये कट करते. ब्रेड कट करताना खूप मोठा नाही करायचा, खूप जाड नाही ठेवायचा, थोडासा पातळ ठेवायचा, पण खूपही पातळ नाही. तो थोडासा असं मीडियम असला पाहिजे ब्रेड कट करून घ्यायचा. आता आपण बनवलेलं मिक्स त्यामध्ये टाकायचं. त्यानंतर व्यवस्थित ते ब्रेडमध्ये स्प्रेड करायचं मिक्सचर आणि ब्रेड क्लोज करायचा. आणि एक पॅन गरम करायला ठेवायचा हे करत असताना. आणि खूप थोडंसं फक्त नावापुरतंच तूप लावायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेड ठेवायचं आणि थोडंसं तुम्हाला टोस्ट करायचं आहे. तुमच्याकडे जर टोस्टर असेल, ब्रेड टोस्टर, तर तुम्ही तो यूज करू शकता. माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी हे पॅनमध्ये करणार आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित ब्रेडना चांगला भाजून घ्यायचा. आणि आतलं म्हणजे थोडंसं हलकंसं गरम झालं पाहिजे. असं नाही की आपण एवढं गरम करतोय की पाळते दही आणि भाज्या वगैरे सगळ्या एकदम शिजतायत वगैरे, असं काही नाही करायचं. याच्यामध्ये भाज्या थोड्याशा कच्च्या ठेवायचा. असा एक क्रंच असला पाहिजे भाज्यांमध्ये. आणि तुम्ही भाज्या टाकतानाही त्याच भाज्या टाका ज्यांचा क्रंच छान वाटेल. म्हणून मी इथे पेपर आणि कॅरेट्स यूज केला आहे. आता हे छान गरम झालंय, सो आपण काढून घेऊयात. एकदम व्यवस्थित त्याला 2 पार्ट्समध्ये कट करा आणि तुमचं सँडविच हे रेडी आहे.